सर्वांना नमस्कार। काल माझं नाव विष्णू कुराडे, यशवंत संघर्ष सेनेचा संस्थापक अध्यक्ष। आमचं 6 जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले वापगाव या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। त्या कार्यक्रमाला आम्ही मराठा सेवक तसेच दैनिक सूर्योदयचे संपादक गंगाधर नाना काळकुटे, छावा संघटनेचे संस्थापक गंगाधर नाना काळकुटे यांनाही निमंत्रित केलं होतं, पण काही त्यांच्या तिथल्या बीडच्या कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत। पण आमचं धनगर समाजाचं 21 जानेवारीला मुंबई या ठिकाणी मोठं आंदोलन होणार आहे। आपण सर्व पत्रकार बांधवांनी सर्वांनीच आपण महाराष्ट्राने बघितलं की जालना येथे ना भूतो ना भविष्य असं धनगर समाजाचं मोठं आंदोलन झालं। त्याच पद्धतीने आता 21 जानेवारीला मुंबईला आंदोलन आमचं होणार आहे। आमच्या धनगर समाजाला नेहमीच तानाजी सावंत साहेब यांनी सुद्धा वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी आमचे धनगर समाजाचं एसटी आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा 18 पगड जातीचा प्रश्न असेल त्या ठिकाणी सुद्धा तानाजी सावंत साहेबांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे। आणि 21 तारखेला जे आमचं आंदोलन होणार आहे, या आंदोलनाला गंगाधर नाना यांच्या दैनिक सूर्योदयने आम्हाला मीडिया द्यावी यासाठी एक आमच्या अनौपचारिक बैठकीचा एक धनगर समाजाचे सर्व आम्ही बांधव बोलवले आणि नानांच्या कानावर हा विषय टाकला की 21 तारखेचं आंदोलन आम्हाला यशस्वी करायचं आहे, त्यासाठी आपण पुण्यात यावं। आणि ही आजची पुण्यातली बैठक त्या निमित्ताने आम्ही बोलवलेली आहे। पुढचं मार्गदर्शन गंगाधर नाना करतील। जय शिवराय सर्वांना। मी गंगाधर काळकुटे पाटील, राष्ट्रीय छावा संघटनेचा अध्यक्ष पण आहे, मराठा क्रांती मोर्चाचा राज्य समन्वयक आहे आणि गेल्या 2.5 वर्ष झाला आपण बघताय मनोज दादांसोबत पण आहे आणि आमच्यासोबत आपले कुराडे साहेब आहेत, अशोक अण्णा रोमन आहेत। आम्ही सगळे टीम आहोत। एक तर औपचारिक गप्पा म्हणून आपण सगळे बसलोय। वापगावचा कार्यक्रम असेल किंवा इथं आता सहज तुमच्यासोबत महापालिका आहे, त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पत्रकार बांधवांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या बाबतीत दादाला आंदोलनाला सहकार्य केलं, त्या अनुषंगानं सहज गप्पा मारण्यासाठी आणि चला महापालिका आहेत आम्ही आलो होतो सहज, तर काय काय होतंय काय परिस्थिती आहे बघूया या अनुषंगाने आपली चर्चा करायला आम्ही आलो होतो। तर बऱ्याच आपण गप्पा गोष्टी चर्चा करू शकतो, तर त्या अनुषंगाने आपण काही मुद्दे असेल तर सांगावं किंवा मग मी माझं निवेदन आपल्या चर्चेनंतर सांगतो। तर आपल्या पत्रकार बांधवाचे एवढे धन्यवाद आहेत की तुम्ही वेळोवेळी या मराठा आरक्षणाची चळवळ असेल, धनगर आरक्षणाची चळवळ असेल किंवा अन्य सगळ्या गोष्टीला आपण पाठिंबा देत असता, मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देत असतात आणि चांगल्या पद्धतीने आपण प्रत्येक आंदोलन दाखवता, त्याबद्दल पुण्यातल्या सगळ्या पत्रकार बांधवांचे नाही पाटलांचा काही संदेश नाही, पण आम्ही एक सगळे बसलो होतो। आता हे सगळे अशोक अण्णा रोमन आमचे आलेत, बाकी काही हे धनगर समाज बांधव आलेत, त्यांना आम्ही आता इथं बसल्यानंतर सहज विषय निघाला, इथं महापालिकेच्या निवडणूक आहेत, मग काय करायचं काय नाही, तर आम्ही कुणाला पाठिंबा द्यायला किंवा आम्ही कुणाला मदत करायला आलो नाही। परंतु मनोजदादांनी सांगितल्याप्रमाणे किंवा मराठा समाजाला आता सगळ्याच पक्षात सगळ्या समाजाचे लोक उभा आहेत, परंतु चळवळीत जे काम करतात, चळवळीला जे मदत करतात त्यांच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे, हा एक मुद्दा आहे। या दोघांचा जो प्रश्न होता त्या अनुषंगाने मी त्या मुद्द्याला सांगतो की अनेक लोकांनी मदती केल्यात या चळवळीला, त्याच्यामुळे एका पक्षाला एका व्यक्तीला आम्हाला कुणाला पाठिंबा देता येणार नाही। पण समाज म्हणून समाज मोठा आहे, वेगवेगळ्या पक्षात सगळ्या समाजाचे लोक उभा आहेत, ग्रामीण भागात असेल शहरात असतील सगळ्याच पक्षातल्या लोकांनी मदत केली। पण काही लोक असे की समाजातला फार चांगल्या पद्धतीने त्यांनी मदत केली। उदाहरण द्यायचं चालतात आहे अशोक अण्णा रोमन तिथं, त्यांच्यामुळे मला सांगता येईल की मगाच ते सांगत होते तानाजीराव सावंत, त्यांचं एक उदाहरण त्यांनी घेतलं की सावंत साहेबांनी बाबा जेवढ्या 700 लोकांना आत्महत्या झाल्यानंतर या आंदोलनात सगळ्याला 5-5 लाख रुपये मदत केली। सावंत साहेबांनी अनेक लोकांना मदती केलेल्या आहेत, असे महाराष्ट्रातले कुणी त्यांच्याकडे गेला जो अडचणीतला त्या प्रत्येकाला मदत केली। मग त्यांचे चिरंजीव उभा आहेत, तर मग समाजाने त्यांच्या चिरंजीवासाठी पुढे आलं पाहिजे। 37 का काय वार्ड नंबर मधून उभा आहेत असे अशोक अण्णा म्हणले, हे पण म्हणले, तर ठीक आहे म्हणलं तसे माणसं असेल तर त्यांना तुम्ही मदत करा, आमचं त्याच्यात काही हरकत नाही। पण अशा लोकांना मदत झाली पाहिजे जे चळवळीत आहेत, जे चळवळीला योगदान देत आहेत। आणि तानाजीराव सावंत साहेबांनी प्रत्येक वेळी मराठा आरक्षणाचा ज्या ज्या वेळेस लढाई त्या वेळेस प्रत्येक लढ्याला त्यांनी मदत केली, त्यामुळे अशा लोकांच्या पाठीमागे राहावं। पक्ष जात धर्म कुणीही न बघता प्रत्येकानं त्यांच्या आणि अनेक अशा लोकांच्या पाठीमागे राहावं। हो नक्कीच, मराठा असेल धनगर असेल सगळ्यांनी आता जो समाजाच्या या आंदोलनाला कामी आलाय गेल्या 2.5 वर्षात असेल किंवा त्याच्या अगोदर
मी सावंत साहेबांच म्हणणं, एक उदाहरण दिलं सावंत साहेबाचं. त्यांना आता मदत करावीच, पण त्यांच्यासारखे अनेक आहेत अदृश्य हात आहेत, जे कोणी समाजासाठी नगरसेवक आहेत, अनेक उभा आहेत, त्यांनाही मदत करा ना. नाही, मी वैयक्तिक करतोय मराठा समाज बांधवांनी, धनगर समाज बांधवांनी आणि आपल्या चळवळीतल्या लोकांनी जे जे आरक्षण मागतायत त्या सगळ्याला, ज्याला ज्याला या लोकांची मदत झाली, तानाजी सावंत साहेबांची झाली किंवा अन्य कुणाच्या लोकांची झाली, त्या लोकांच्या पाठीमागे राहणार. चळवळीला पाठबळ देणाऱ्या माणसाच्या नाही, पाटलांचा काही निरोप नाही. पाटील राजकारणाचं कधी काही सांगत नाहीत. तेव्हा आम्ही औपचारिक गप्पा मारायला बसलो, पुण्यात आलो. आमचं तुम्ही याच्या आधी बऱ्याच ठिकाणी भेटी झाल्या आणि काहीतरी सांगावं म्हणले आम्हाला, म्हणून आम्ही हे बोलायलो. अन्यथा पाटलाचा निरोप नाही. समाज म्हणून आम्ही काम करतो, तर समाजाच्या पाठीमागे जे बळ देतात त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, म्हणून आम्ही हे सांगतो. तुमचे जे काही सहकारी आहेत त्यांचं काय मत आहे? तानाजी सावंत यांच्या मुलाला तुम्ही नाही, पाठिंबा वगैरे नाही. आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू. उलट मी तर असं म्हणतो, सगळ्या पक्षातल्या लोकांनी, मराठा समाजाच्या सगळ्या पक्षातल्या लोकांनी तानाजी सावंत साहेब असतील, त्यांचे चिरंजीव असतील किंवा अन्य कुणी अजून मराठा समाजासाठी जे कोण काम करतील त्या सगळ्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. आत्महत्याग्रस्त जेवढे मराठा आरक्षणात बलिदान गेले 500-700 लोक, त्यांना प्रत्येकी 5 लाख मदत दिली. कुठं मुंबईला रॅली असेल किंवा त्यांच्या मतदारसंघात असेल, इकडे जिथं जिथं जातात तिथं पाण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था असं सगळं केलेलं आहे. तर सावंत साहेब एक उदाहरण आहेत. असे अनेक लोक आहेत, पुण्यात असतील, मुंबईत असतील, महाराष्ट्रात असतील, त्या सगळ्याला आपण करू शकता. धनगर बांधवांचा कुठल्या मुद्द्यावर पाठिंबा आहे? एसटी आरक्षण ज्यावेळेस आपलं जालन्याला मोठं आंदोलन झालं होतं, त्यावेळेस तानाजी सावंत साहेबांनी म्हणजे पूर्णपणे सहकार्य केलं होतं. तर गाड्या पाठवणे असतील किंवा जेवणाची व्यवस्था असेल, त्यावेळेस त्यांनी केलेलं आहे. त्याच्या अगोदर आमचं पुण्यात आंदोलन झालं होतं, त्यावेळेस सुद्धा तानाजी सावंत साहेबांनी मदत केली. एक मराठा समाज म्हणून मला म्हणता येणार नाही, पण मी माझी संघटना आहे, समाज बांधवाला मी अपील करू शकतो ना, किंवा जे समाजाच्या चळवळीला पाठिंबा देतात, जे समाजाच्या सुखदुःखात राहतात, जे लोकांचे अश्रू पुसतात, मग त्यात सावंत साहेब असतील. काय गैर त्यांच्या मुलाला जर इथं मराठा समाजाने, धनगर समाज, सगळ्या धर्मातल्या लोकांनी, मी तर म्हणतो सगळ्या पक्षातल्या लोकांनी त्यांच्या मुलाला मदत केली पाहिजे. त्यांनी अनेक लोकांना मदती केल्या. नाही, उदाहरण सांगितलं मी ताई, अजून आणखी बरेच आहेत ना. हे आल्यामुळे विषय निघतो, नाही तर बाकी आणखी लोक आहेत ना आमचे इथं उभा असतील किंवा अन्य ठिकाणी. आम्ही काही एकाचा कुणाचा प्रचार करायला आलेलो नाही, पण विषय निघाला म्हणून सांगितलं. सावंत साहेब एक जवळचे समाज, या चळवळीत सगळ्यात जवळचं नाव आहे. आणखी लोक आहेत, आणखी महाराष्ट्रात. हा, जिथं जिथं असतील, ज्यांनी ज्यांनी चळवळीला मदत केली त्यांच्या पाठीमागे उभं राहावं समाजाने, मराठा असेल, धनगर असेल. नाही, आपापल्या पद्धतीने प्रत्येक करेल ना. फक्त आमचं एक म्हणणं सांगितलं तुम्हाला फक्त, की असं समाजाने केलं पाहिजे. जे समाजाच्या कामाला येतात, काही लोक असे बी समाजाच्या कामाला आलेच नाही, समाजाचे ते पण आता समाजाच्या नावाने मतं मागायला लागले, मग त्यांना कसं काय मदत करायची, हा पण मुद्दा आहे ना. नाही, सगळ्या पक्षात भरपूर आहेत. आम्ही काय आताचा आकडा काढलेला नाही. स्पेसिफिक सांगा की तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आहात, कोणत्या समाज, कोणत्या समाजाला सपोर्ट करणार आहेत आणि कशा पद्धतीने. नाही, आम्ही सपोर्ट वगैरे करायला आलो नाही. काय करणार आहे? आम्ही सपोर्ट करायला आलो नाहीत, पण आम्ही समाजाला अपील करायला आलो. उगा विषय लावून सांगतो, मला मग सावंत साहेब असतील किंवा असे समाजात अनेक काम करणारे, त्या सगळ्याच्या पाठीमागं समाजाने राहिलं पाहिजे. नाही, त्यांच्या पाठीमागं राहिलं पाहिजे. अपील करतोय, सपोर्ट वगैरे म्हणून नाही, ते समाजाने ठरवायचंय. पण आमची भावना आहे ती, आमची भावना आहे जे चळवळीत काम करतात. ह्या पालिकेच्या दृष्टीने नाही, महाराष्ट्राला बोलतो मी, महाराष्ट्रावर बोलतो. हे धनगर समाजाला अपील करत नाही. समाज हुशार आहे, समाजाला माहिती आहे कोण समाजाच्या कामी आलंय, कुणी पाणी पाजलंय समाजाला मोर्चामध्ये, कुणी जेवायला घातलंय, कुणी तिथं आत्महत्या झाल्यानंतर कुणी मदत केली, हे समाजाला माहिती आहे ना. नाही, आम्ही कुणाचं नाव घेणार नाही, फक्त एक उदाहरण सावंत साहेब सांगितलं. असे भरपूर आहेत ना. केली पाहिजे ना, केली पाहिजे. आव्हान करून आम्ही बी का काय समाजाचे नाहीत का? त्या बिचाऱ्यांनी सगळ्यात जास्त काम समाजाच्या आज जेवढे आमदार आहेत त्यात सगळ्यात जास्त काम सावंत साहेबांनी केले. मग त्यांच्या मुलाला जर मदत केली समाजाने तर काय हरकत, काय गैर आहे त्याच्यात? ज्यावेळेस मराठा आरक्षणात चळवळीत काम करत असताना अनेक जण शहीद झाले, त्या शहीद कुटुंबाला सुद्धा तानाजी सावंत साहेबांनी मदत केली. आणि आमचे पण काही मेंढपाळ बांधव आहेत, मी नावासही सांगतो की रुपनर असतील, शिरूरचे वगैरे, यांच्या घरातला व्यक्ती एक्सपायर झाली, त्यानंतर त्यावेळेस सुद्धा तानाजी सावंत साहेबांनी त्यांना आर्थिक मदत केलेली आहे. त्यामुळे मी धनगर समाजाला आवाहन करतो की 100% त्यांना
आपण सहकार्य केलं पाहिजे. केली पाहिजे ना मदत, काय अर्थ होते त्यांना. जो चळवळीत काम करतो त्याला जर ताकद भेटत असेल तर निश्चितपणे त्यांना सहकार्य केलं पाहिजेत ना. आणि त्यांच्यासारखेच अजून कुणी असतील या शहरात असतील, राज्यात असतील, त्यांना सुद्धा मदत करावी ना समाजाने. जे समाजाच्या कामाला येतं त्या प्रत्येकाला मदत करावी. पण काही लोक नुसतं समाजाचं आहेत म्हणून दाखवायचं इलेक्शन आल्यावर, आणि चळवळ आंदोलन ज्या वेळेस होतं त्या आंदोलनाकडे फिरकले सुद्धा नाही, त्या समाजाच्या नावाने करीत असतील तर त्यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे समाजाने, असं पण आमचं म्हणणं. बाकी काय आपले दुसरे काही प्रश्न असतील काही तर नाही, पण पाटलांनी असं एखाद्या पक्षाला किंवा नाही. जरांगे पाटलाचा काही संबंध नाही, पाठिंबा वगैरे काही दिलेला नाही त्यांनी कुठल्या पक्षाला, देत पण नाही. पाटील एक स्वतंत्र समाजासाठी काम करणारे व्यक्तिमत्व आहे आणि ते कधी असं कुठं बोलत नाहीत. आणि फक्त त्यांनी एक संदेश दिला त्या दिवशी नाशिक मधून, जे चळवळीत काम करतात, जे चळवळीला सहकार्य करतात त्यांच्या पाठीमागे समाजाने उभा राहावं. त्यांचा तो संदेश आहे. तुम्ही मीडियाने तुम्हीच दाखवला, लाईव्ह होते चॅनल सगळे, त्याच्यामुळे त्यात हे लोक बसतात, जे लोक त्यांनी सांगितलेल्या क्रायटेरिया बसतात त्यांना मदत केली पाहिजे ना. आणि ह्यांच्या आंदोलनाला पण या सगळे 21 तारखेचा धनगर समाजाचं मुंबईला एसटी आरक्षणाचा आहे धनगर जे समाज. आमची अंमलबजावणीचा जो विषय आहे एसटीचं सर्टिफिकेट भेटलं पाहिजे, एकच आमचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरतीच आम्ही आंदोलन करतो. ह्यांच्यासाठी करा. त्यांनी आवाहन केलंय हे. हा, मुंबईला आझाद मैदान एक साधारणतः 5-6 लाख लोक राहतील असं आमच्या आझाद मैदानलाच. ठाकूर साहेब, हा. तुमच्या बरोबरून एक युवा कार्यकर्ती होती त्यामुळे हा, पाटलांनी तिच्याबद्दल स्टेटमेंट दिले. तुमचं काय मत आहे? नाही, पाटलांचं जे मत आहे तेच माझं मत आहे. जर पाटील सांगितलं, तुम्हीच दाखवलं त्या दिवशी तिथं कुठं नाशिकला, तुम्हीच विचारलं होतं तुमच्याच बांधवाने, आणि ते मत आहे तेच आमचं मत आहे. पाटलाच्या भूमिकेच्या वेगळी भूमिका आमची काहीच नाही. आम्ही सगळे समाजाने त्यांना नेता मानले, समाज त्यांच्या पाठीमागे, ते आमचे नेते, समाजाचे नेते. तुम्ही इथं पुण्यात बोलताय आणि पुण्यात नाही, सगळीकडे बोलतोय. काल ठाण्याला बोलतोय, नाशिकला आज तुम्ही बोलतोय. पुण्यात आहात आणि आज फक्त तुम्ही सावंतांच्या मुलाला मदत करा असं म्हणताय. नाही, फक्त सावंतांच्या मुलांना नाही. अशी काही नावं आहेत आमच्याकडे का? कोणी भेटत नाही. कोणी सांगा, त्यांना बी करा. जे चळवळीत असतील ना, तानाजी सावंत साहेबा व्यतिरिक्त जे कोणी असतील त्यांचे नावं सांगा. हा, तुझ्यामुळे उभा नाहीत ना आता, ज्याने मग त्यांना करा. आम्ही कुठे नाही म्हणतो, पण ते कोणी आम्हाला भेट, त्यांना बी करा. नाही, का घेतलं त्याला कारण हे त्यांचे सहकारी, हे आमचे मित्र आहेत, हे अशोक अण्णा रोमन, हे ह्याच्या सोबत असतात. त्यांनी सांगितलं बाबा सावंत साहेबाचा मुलगा उभा आहे, मी आमची भेट झाली इथं हॉटेलला चहा घेताना, त्याच्यामुळे आम्ही बोललोय. तो आदित्य सर स्पेसिफिक नाही 37 प्रमाण किती नंबर काय ते 37. तुम्ही आता म्हणताय की 37 प्रभागामध्ये यांना विचारलं, मला माहिती नाही. गिरीराज सावंतच्या विरोधात उभा असा मनसेचा एक उमेदवार आहे संतोष साठे, त्यांनी पण मराठा समाजासाठी आरक्षणासाठी धुळे ब्रिजवरती रस्ता म्हणजे तो पण उतरलेला होता. दोघांना कोणाला मदत करायची? त्याच्यातच आहे का तो पण, ते बघायला लागेल. माहिती नाही आम्हाला काय तिथं काय भेटलं नाही कधी, ते कधी भेटलं नाही. चवळ जर त्यांचं काम असेल त्यांना करा, ह्यांचं जास्त काम कोणाचं ते बघा ना. नाही, उदाहरण म्हणून सांगितलं. हे आमचे मित्र आले तिथून त्यांचे. कोणत्या द्या म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला नेमकं कोणाकोणाला नाही, असं स्पेसिफिक कुणाला नाही आम्हाला करायचं. जे समाजाच्या नाही जे नाही अजिबात पाठीवर जे मराठा समाजासाठी येत आहे. नाही पाठिंबा वगैरे नाही. आम्ही त्यांच्या पाठीमागे उभा राहा असं म्हणू, पण पाठिंबा आमचा कुणाला नाही. समाज म्हणून एक आवाहन करू शकतो ना आम्ही, की जे त्यांनी आरक्षणासाठी काम केलंय, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सगळ्यात जास्त योगदान त्यांचं आहे. मराठा समाजासाठी सावंत साहेबांनी खूप सारी मदत केली आहे. हो, मग मराठा समाज स्पष्टपणे सावंत साहेबांच्या पाठीशी उभा राहिला असं आहे, राहणारच आहे. मराठा समाज तर राहील, पण बाकीच्या जाती सुद्धा राहायला पाहिजे. तुम्ही म्हणता की त्यांनी मराठा समाजाच्या ठिकाणी शहीद झाले, नाही शहीद हो, केलं. 700 लोकांना मदत केली त्यांनी. राहिलं पाहिजे मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा. जाहीर पाठिंबा एवढं आहे का ते? नाही, पाठिंबा देता येणार नाही. पाठिंबा एका व्यक्तीला आम्ही असं कसं काय देऊ शकतो? एका व्यक्तीला कसं काय? पण त्यांना मदत करा ना, समाजाने करावा. पाठिंबा द्यायची काय गरज आहे? ते समाजाची, समाज त्यांच्या पाठीमागे राहायला पाहिजे. सावंतांनी मदत केलेली आहे म्हणून हा, त्यांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे समाजाने. त्यांच्या पाठीमागे राहावं. आम्ही पाठिंबा वगैरे म्हणणार नाही, पण समाजाला विनंती करू आम्ही, मराठा धनगर आम्ही सगळ्या समाजाला बोला ना तुम्ही. सांगतोय ना आम्ही. मग ही काय
की त्या दोन्ही समाजाने त्यांच्या पाठीमागे उभा राहा. कसं आहे की राहणं आणि पाठिंबा सारखंच आहे. हा. वाढायचं वेगळं असतं. एखादा माणूस राज्य लेवलला आमदार आहेत ते काय फरक पडतो? त्यांनी एवढं काम केलं तर त्यांच्या मुलाला दिलं तर कुठं बिघडलं? काय फरक पडतो? त्यांना सपोर्ट करा. हा, करा ना, काय हरकत नाही. त्यांनी समाजासाठी केलं तर त्यांच्या मागे राहिलं पाहिजे. मराठा समाजाने त्यांना सपोर्ट करावा असं हो, केलं पाहिजे, बिलकुल केलं पाहिजे मराठा समाजाने. त्यांनी नुसतं त्यांचं नाव सांगा, प्रभाग क्रमांक हे सांगावं मला काय हे काय ते सांगा, बोला. त्यांना मदत करा एवढं. सांगा. हा. तानाजीराव सावंत डिस्ट्रिक्ट विनायक भैया सावंत प्रभाग क्रमांक 37 तर आम्ही छावा संघटनेतर्फे आमचं वैयक्तिक छावा संघटना मराठा संघटना आमच्या यांना पाठिंबा आहे. त्यांचा ठीक आहे. तुम्ही काय